नमस्कार, माझं नाव आहे मयूर. ही आहे माझी आई. आजपासून आम्ही चालू करणार आहोत कुकिंग विथ मी अँड आई. नवीन सिरीज. या आई अँड मी कुकिंग. ती मला शिकवणार आहे, याच्यामध्ये मी तयार करणार आहे. आणि पहिली डिश असणार आहे आपली पोहे, कारण की पोहे मला जास्त आवडतात. तर बघूया आता कशी शिकवते ती पोहे. तिचं शिकवणं चांगलं असेल तर मी मी नीट चांगलं करेन. शिकवणार आहे, त्याने नीट केलं पाहिजे. डोकं वापर. जेवण बनवायला डोकं लावायचं काय सांग. अरे लय डोकं लावायला, त्याच्याशिवाय होत नाही. चालू करूया आपण. त्याच्यासाठी काय लागणार आहे? सर्वात पहिले पोहे भिजवायला लागेल. मला माहिती आहे थोडं. नाही आधी सगळी आपल्याला तयारी करून घ्यायची. एकदम तेच ना. एकदम तेच नाही, पोहे जास्त भिजले की ते भातागत होता. साधे आपण कापूयात कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्यानंतर मग पोहे. चिकन ऑलरेडी करून ठेवले. कांदा कापून वगैरे झालेला आहे, उभा कापलेला आहे. शेंगदाणे घेतले, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, जिरा, मोहरी. बास नाही, अजून हळद आणि मीठ पण आहे. दिलंय तिने, तेल पण नाही ते दिलंय. मी का देऊ? डोकं वापरून तू टाकायचं. तो म्हणतो ना नाही वापरायला लागत डोकं नको टाकू, डोकं वापर. वापरतोय ना, त्यातला मेंदूचा वापर कर. मेंदू फिरून काढायला लागेल तेव्हा तेल निघत. आधी काय घेशील? आधी चाळण घे. आता आपण घेतलेत पहिले पोहे. चाळण खाली असते, घरात भांडी कुठं काय ते माहित नाही आणि चाललाय पोहे करायला. पोहे घ्या. तर पहिले आपण पोहे घेणार. ते थोडे चालणार. तेच हे असं पडतं म्हणतात, त्यासाठी डॅन्ड्रफ पडतोय गाईस पोह्यांचा. अशा प्रकारे आपले पोहे भिजलेले आहेत आणि त्याला आपण कडेला ठेवून देणार आहोत, कारण की ते फुगावेल. कढई आणि अशा प्रकारे मी कडेला पोहे ठेवलेत. आता ते मऊ मऊ होतील. आता कढई घेऊयात. तेल जास्त वापरायचं नाही, 2 पळी तेल खूप झालं. थोडस पाणी आहे, तडतडून नाही म्हणून पहिलं पाणी ड्राय होऊ द्या, मग तेल टाकूयात. जास्त तेल नाही खायचं, का? ते असं फॅट वाढतं. ते मला फॅट नाही, मला फक्त डेअरी आहे त्याला. हे बघा, 2च पळ्या टाक. तिने लास्ट टाइम मला सांगितलेलं एकदा की शेंगदाणे नंतर नाही, पोहे करताना टाकले तर ते मऊ मऊ होतात आणि अगोदर तळून सेपरेटली टाकले तर ते कुरकुरीत राहतात. काय मग नाही का बोलतेस? मला आधी तळून टाकले की कुरकुरीत राहतात. फंबल जातो. अशा प्रकारे शेंगदाणे तळवलेले आहेत. मग शेंगदाणे तळताना तसंच होतं. सगळी भांडी का खराब करतोय? काळे होऊन जातील नाही तर शेंगदाणे. रेसिझम करू नये. व्हॉट एव्हर कलर गाईज, कुठलाही कलर असते. अरे करपले की चांगले लागतात का? ते कडवट लागतात ना बावळ्या. मॅटर्स ब्रो. हे तुला कोणी शिकवलं? मी ते युट्यूब वरच बघितलं होतं. तुम्ही बघू शकता आपला कांदा खुसखुशीत. कांदा नाही, शेंगदाणे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेंगदाणे खुसखुशीत तळून झालेले आहेत. आता काय टाकशील? आता आपण टाकूया कांदा, जिरा, मोहरी. असं गेलं कसं व्हायचं? अरे ते उडतं अंगावर. आता टाक कढीपत्ता. कढीपत्ता लय घाण उडतो गाईज. अशा प्रकारे आपण कढीपत्ता टाकलेला आहे. मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण टाकणार आहोत कांदा. तो पण गोल्डन ब्राऊन होस्तोवर टाकायचा, म्हणजे तळायचा. माय फेवरेट पार्ट इन द पोहा इज कांदा. मी पोहे एकाच वेळेस ठेवते, पण त्यातला कांदा. आता आपण गॅस मोठा करायचा, कारण की अकोर तळवण्यासाठी आग लागते. अति व्यवस्थित नको पडताय ना. मग मी बरोबर बोललो ना? तो वेगळ्या बोलला, मला माहिती नाही. करपवण्यासाठी आग लागते. तुला कोण काय बोललंय? मीठ चवीनुसार घाला. कुणाला खारट आवडतं, कुणाला गोड आवडतं, कुणाला. अशा प्रकारे आपला कांदा खरपूस गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेला आहे. आणि आता आपण टाकणार आहोत हिंग. हिंगाच्या डब्यात हळद ठेवली आहे बाईने, मग मी काय समजणार? देसी मॉम है. कुठल्याही डब्यात काहीही असतं. हिंगाच्या डब्यात हळद, पण मी हळद नाही टाकली अजून. हळद नंतर टाकायला. मग हिंग का टाकायचे काय केली? हिंग तेलातच टाकतात. तू विसरली. हे अशा प्रकारचे शेफ असतात. काय उपयोग आहे का यांचा? म्हणजे सांगतानाच अर्ध नॉलेज दिल्यावरती कसं शिकायचं माणसाने? व्हेरी बॅड टीचर. कांदा परतस्तोवर वाचता येतोय चांगला. अशा प्रकारे आपण आपले मऊ 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 पोहे होतात. गाईज, आय कॅन डू दिस. आता थोडेसे साखर टाक, 2 चमचे. हा, सर्वात इम्पॉर्टंट गोष्टच विसरली. साखर शिवाय पोह्याला चव नाहीये. माझ्या होतं लक्षात. मी विसरले. बघत होतो, तिला आठवत का नाही? 2 चमचे. ते तुमच्या आवडीनुसार. आपण साखर थोडीशी टाकली ना, चव छान लागते. मला जर आवडते बाबा. आणि मस्त लिंबू पिळायचं. किंचित टाकलं, थोडी. मीठ केवढं टाकलंय आपण? बस. जर आळणी झालं तर मी सांग. काय सांगणार आहे?
द थिंग इज नवीन वर्ष उद्यापासून गुरुवारपासून चालू होत आहे. व्हेरी नाईस. स्वामींच्या वारापासून सुरुवात. गजानन महाराजांच्या वारापासून गजानन सुरू आहे. महाराजांना मयूर आणि त्याचे पप्पा माझा स्वामी मूर्ती. म्हणून आम्ही असा व्यक्ती शोधतोय जे साईबाबाचा पण करत असे. म्हणून असं नाही. गाईस तुम्हाला माहितीये की किती खोटं हसते आता ऑन द कॅमेरा. आता कसं खरं निघलं बाहेर. काल कोथिंबीर घाल. तिकडे घाण बोलते. घाल काय असतं. तर मी पोहे करायला शिकलेलो आहे. कोणाला स्थळ बघायचं असल्यास तुम्ही येऊ शकता. मी पोहे करून खायला गेले. मुलीचे तर जायचं. आता मी शिकलो तर तुम्ही ते या. मी कशाला येऊ. अजून प्रपोजल पाठवतो ते. नाही नाही. हा? आता आपण मस्तपैकी डिश मध्ये सर्व करून घेऊया. बस बस बस. अगं खा ग. खा. कोथिंबीर पप्पांनी खा. कधी करून दिले नसतील मग माझ्या हात वगैरे भेट कोथिंबीर घाल. दिलते का पप्पांनी करून. मग काय होतं पप्पांचा. पप्पा माझा बात करतात तो पण करून ठेवतात. नेक्स्ट जन्मात मग मी कोरियन नवरा शोधणार आहे. अशा प्रकारे पोहे तयार. आणि ही आपली एक लिंबाची खाप. प्रणाम. त्यांना दिसत असतील का नाही देव जाणे. खाऊन बघू कसे झालेत. ये मम्मी इकडे. खरं सांगा आळणी बिळणी असेल तर पुढे ये. मारू दे. अरे बाबा फाजायचं. शिट्टी नको आजू. डवला शेंगदा ना माझा. Nice. मस्त. हो खबर बाबा. मस्त झाले. आणि गेले परत एकदा. मी बोललेलो काय मीठ जास्त टाकायचं करायचं. हे बाहेर टाकून देतात. छान झाले. मस्त. आणि आहेत भयंकर. तुम्ही मीठ टाकत जा. एनिवेज तर भेटूया तुमच्याला पुढच्या वेळेस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सबस्क्राईब करा. बोलत बस. मला तिखट लागलं. लाईक करा, कमेंट्स करा. कमेंट्स सांगा म्हणजे आम्हाला काय अजून नवीन काय करायला पाहिजे. असंच आमच्या बरोबर. पीस. बाय.